तीन चार घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना, चाहे लाख करोड़ों आए चाहे कोटि खत्म करा, बस यही चला है जाना। आज फड परिवाराच्या वतीनं आयोजित कैलासवासी तीर्थस्वरूप वसंतराव मारुतीरावजी फड यांच्या गोड जेवणाप्रित्यर्थ या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आजचं हरिकीर्तन। आत्तापर्यंत हा परिवार कडू दुःखाला सामोरा गेला आणि कडू घास बाजूला काढून, जो दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतं, हा कडू घास आता बाजूला सारून आपल्याला पुढेही काही गोष्टी पाहणं गरजेचं आहे। जसं तुकोबराय सांगतात, मडे झाकून या पेरणी करावी। काही गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या असतात की त्या गोष्टी साध्य करत असताना आपल्या जीवनातली दुःख बाजूला सारावी लागतात। आणि असं म्हणतात की 1.25 महिना झाल्याशिवाय मग घरात सणही साजरा करता येत नाही। जे घराच्या अगदी जवळचे असतात, चुलत भाऊ चुलत चुलते वगैरे, हे भावकी थोडीशी लांबची गोष्ट असते, पण जवळच्या व्यक्तीला, अगदी घरातल्या व्यक्तीला 1.25 महिन्यापर्यंत कुठला सणही साजरा करता येत नाही। मग एकदा का हा गोड जेवणाचा कार्यक्रम झाला की मग आपलं कुटुंब सोडून इतर सर्वांना सण साजरा करता येतो आणि त्या दुःखातून थोडंसं बाजूला जाण्याचा प्रयत्न म्हणून हे गोड जेवणाचं निमित्त असतं। पूर्वी गोड जेवण हे फार महिन्यांनी व्हायचे, हल्ली काही कशाचं काही राहिलंच नाही। आता महिन्याच्या आत गोड जेवण केलं जातं। पूर्वी 2-3 महिन्यानंतर म्हणा, 1 महिन्यानंतर म्हणा गोड जेवणाचे कार्यक्रम व्हायचे, पण आता 13वा वगैरे झाला। आता लाईफस्टाईल चेंज झालेली आहे लोकांची, प्रत्येकाचं आयुष्य धावपळीचं आहे आणि या धावपळीच्या युगामध्ये अध्यात्म आणि विज्ञान याचा संयोग साधत, या दोन्हीतून मला वाटतं काल परवा 13वा, 14वा दिवस आहे ना, आज 15वा दिवस, 13वा झाला, गंगापूजन झालं आणि तदनंतर ठेवण्यात आलेलं हे गोड जेवणानिमित्त हरिकीर्तन। या परिवाराचं एक नानांचं असेल, मोठ्या काकांचं असेल, बालपणीचं संपूर्ण आयुष्य हे अटीतटीत पूर्ण आयुष्य कष्टात गेलं आणि इकडून फार सुखाचे दिवस या परिवाराला पाहायला मिळाले। दुःखाचे डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ जीवनामध्ये कधीच दिसत नाही। सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। आणि प्रत्येकाच्या जीवनात असतं बरं का, आपल्या असतं असं नाही, आपलं कर्म असतं हे प्रत्येकाचं, ते कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं। रामकृष्ण आले गेले तेने जग का उसचे पडले, आज मेला पण जा मेला बाप मस्तनेला, आज मेला पण जा मेला बाप मस्तनेला। देखत देखत जा तू पण तू तोही दैता झाला, देखत देखत जा तू पण तू तोही दैता झाला। उठा दादा पाटी भयारे मोरे, पंढरी वाटोने डाव तुझा राही गो। उठा उठा दादा पाटी भयारे मोरे, पंढरी वाटोने तुझा धाव नाही कोठे। उठाओ दिन चार घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना, चाहे लाख करोड़ों आए चाहे कोटि खत्म कराए, बस यही चला है जाना। दुनिया है मुसाफिर खाना। यावं लागतं, प्रत्येकाला मरावं लागतं। व्यक्ती गेली याचं दुःख आपल्याला नसतं, गेलेली व्यक्ती माझी होती। जगात देवाने जन्माला घालताना पुरुष जन्माला घातला, पण त्याला बाप आपण केलं, त्याला भाऊ आपण केलं,
त्याला मामा आपण बनवलं. भगवंतानी जन्माला घातला ना, फक्त स्त्री जन्माला घातली, तिला आई आपण बनवलं, तिला मावशी आपण बनवलं, तिला बहीण, चुलती, नात, आजी, हे सगळे नातेगोते आपण निर्माण केलेले आहेत. पण श्रीमद भगवद्गीतेच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराय विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. हे वेदांताचे सिद्धांत तोपर्यंत काम करतात जोपर्यंत आपल्या घरातलं माणूस जात. हे मी अनुभवलेल्या गोष्टी. 2 वर्षापूर्वी, आता 2 ऑगस्टला वडिलांना 2 वर्ष होती. आतापर्यंत असं एक दिवस नाही त्या दिवशी मला पुण्यतिथीचं कीर्तन नसतं, 13व्याचं कीर्तन नसतं, 10व्याचं कीर्तन नसतं. दररोज हजार लोकांना रडताना शांत करत होते. पण ज्यावेळी वेळ आपल्यावरती येते, वडील गेल्यानंतर 1000 लोक भेटायला येत होते, पण माझ्या मनाचं सांत्वन कोणीच करू शकलं नाही. असं म्हणतात, परदुःख शीतळ असतं, ज्याचं जडतं त्याला कळतं. मला असं वाटतं, नाना काका, या वयात तुम्हाला बापाची एवढी उणीव भासते. जर या वयामध्ये बाप जात असेल, तारुण्यात बाप जाणं, बापाची चप्पल जरी दारात असेल ना, तर त्या झोपडीतही स्वर्ग असतं. स्वर्ग कुठेही जिथं माय आणि बाप आहेत. संप्रदायाच्या भाषेमध्ये कोण श्रीमंत आहे? ज्याच्या मस्तकावरती आईचा पदर आहे, ज्याच्या डोक्यावरती बापाचा आशीर्वादाचा हात आहे, तो व्यक्ती जगाच्या बाजारात 1 नंबरचा श्रीमंत आहे. जगात भिकारी तो झाला ज्याने जीवनातून बाप गमावला आणि ज्याने जीवनातून माय गमावली. विठ्ठल बापूंना जाऊन या परिवारातून आज 15 दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या 7 बहिणी, त्यांचे 2 भाऊ, त्याचप्रमाणे त्यांचे 2 चिरंजीव असतील, बालासाहेब वसंतरावजी फड आणि सुरेश वसंतरावजी फड उर्फ नाना. त्यांच्या पत्नी असतील आईसाहेब राधाबाई, त्यांच्या 2 सुना असतील, त्यांचे जावई, त्यांचे नातवंड पतवंड, म्हणजे लेकर बापून हे सगळे मिळून बहीण भाऊ म्हटलं तर 10 आहे. विचार करा तुम्ही, म्हणजे 1 डझनला 2च कमी. आता हम 2 हमारे 2, हम 2 हमारा 1च, तो तरी होऊ द्या. संख्या वाढली पाहिजे की नाही आपली? येणारा काळ फार भयानक आहे. भविष्यकाळ त्याचे चटके रट्टे गट्टे, काही गोष्टी, काही सूचना, काही संकेत आपल्याला आत्ताच मिळत आहेत. त्या काळात 10 लेकरं सांभाळणं म्हणजे ही किती परीक्षाच असेल की नाही? या 10 लेकरांना लहानाचं मोठं करणं, त्यांची लग्न करणं, या 10 जणांचा परिवाराचा किती मोठा विस्तार असेल पहा. म्हणजे तुमची फॅमिली जर लग्नात आली, मला असं वाटतं की तुम्ही जर घरातून उभे राहिले तर घरातून निवडून येतात. एवढा मोठा हा गोकुळासारखा भरलेला परिवार आहे. पण या गोकुळासारख्या भरलेल्या परिवारातून ज्यावेळी एक व्यक्ती जातो ना, त्याची कमतरता, त्याची उणीव पुन्हा दुसरा कोणीच भरून काढू शकत नाही. लोक म्हणतात एकाच्या जाण्याने काय होतं? एकाच्या जाण्याने काय जगणं थांबतं का? एकाच्या जाण्याने जगणं थांबत नाही. पण तुम्हाला काय माहिती, बापाच्या जाण्याने आयुष्यामध्ये किती उणीवा भासतात. लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाखों के आने से और जाने से एक की कमी कधी नाही पुरी होती. जगात 1000 नातेगोते एका बाजूला आणि एकटा बाप एका बाजूला. जगात 1000 नातेगोते एका बाजूला आणि एकटी माय एका बाजूला. आई वडिलांची जागा, ती आयुष्यात निर्माण झालेली पोकळी, जगातले हजारो नातेगोती मिळून पुन्हा कधीच भरून काढू शकत नाही. जगी ऐसा बाप बाबा, 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 जगी ऐसा बाप बाबा.
जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा. 1995 पासून या दोन्ही भावांनी रिक्षा चालवली. गरिबी काय असते, पोट फार मोठं वाईट आहे माईबाप. पोट तुम्हाला काय करावं लागेल, पण कष्ट असतील ना तर स्वाभिमानाने करावे. त्या कष्टाची लाज नसावी ज्याच्यामध्ये स्वाभिमान जागृत होतो माणसाचा. एकाने दिवसा म्हणजे ते दिवस आठवले तर मला असं वाटतं तुम्हाला रडायली. एकाने दिवसा रिक्षा चालवायची, एकाने सकाळी रिक्षा चालवायची. कनेरवाडी ते परळी तिकीट होतं रिक्षाचं 3 रुपये. तो काळ पहा, म्हणजे 95 म्हणजे माझ्या जन्माचा काळ आहे हा. 95 तो 2001 पर्यंत यांच्या जीवनातले हा अटीतटीचा हा सगळा प्रवास. आणि त्याच्यातून हे सगळं वैभव, शून्यातून विश्व निर्माण करणं ज्याला म्हणतं, हे सगळं वैभव निर्माण केलं. आई वडिलाला बसायला बंगई, आपल्या भाषेत बंगई. तर पुणे मुंबईकडे गेला तर त्याला चौफाळा म्हणतात. वडिलाला दुकानात सोडायला एक गाडी, परत घेऊन यायला गडी. आयुष्यात आई वडिलांना दुःख न देणं हा आयुष्यातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे. एक वाक्य बोलू? वा 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 वा. माय बापांची भक्ती किती श्रेष्ठ असते हे दाखवणारा वारकरी संप्रदाय, हे सांगणारा वारकरी संप्रदाय, दाखवणारं पंढरपूर आहे. तिथं गेलात हे सगळं कळलं तरच दर्शन, नाही कळलं तर नुसतं प्रदर्शन. मायबापाची भक्ती किती श्रेष्ठ असते हे सांगण्यासाठी वारकरी संप्रदाय निर्माण झाला. आजही पहा तुम्ही, पुंडलिकावर परमात्मा प्रसन्न झाला तो फक्त मातृपितृ भक्तीसाठी. हे वारकरी संप्रदायाने सुद्धा सकळ तीर्थांचे दुरे, जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे, सोमसूर्याधिक ग्रहणी योनी करती पार्वणे, का माता पितर मरणी अंकित जे दिवस. मायबाप गेल्यानंतर जरी एवढे श्रेष्ठ आहेत, त्यांनी ज्या क्षणाला, ज्या तिथीला, ज्या टायमाला, ज्या दिवशी देह ठेवला, पुढच्या वर्षी येणारी ती तिथीला पुण्यतिथी असं म्हणा. आणि त्या पुण्यतिथीच्या पर्व काळाला धरून जर दान धर्म केला पुत्रांनी, तर त्याचं तो काळ त्या पुत्रांसाठी, कन्येसाठी पर्वकाळ सांगितलं शास्त्राने, माऊलींची भाषा आहे. आणि त्या पर्वकाळात केलेलं अन्नदान, केलेला दानधर्म इतर वेळी केलेल्या दानधर्मापेक्षा अनंत पटीनं फलदायी आणि फळ देणार आहे. माझा मुद्दा असा आहे, मायबाप ज्या क्षणाला देह ठेवतात त्यांच्या जाण्याने ती तिथी जर पवित्र होते, मायबाप गेल्यानंतर त्या तिथीला अन्नदान केलं, दान धर्म केला, तर माणसाला अनंत पटीनं फल भेटतं. जिवंत असताना त्या मायबापाची सेवा केली, आयुष्यात त्या व्यक्तीला कुणाच्या समोर भीक मागायची. माय बाप केवळ कासी तेने ना जावे ते दासी, तेने ना जावे ते दासीरा, तेने ना जावे ते दासी. माय बाप केवळ कासी तेने ना जावे ते दासी, ना जावे ते दासी, ना जावे ते दासी. माय बाप केवळ कासी तेने ना जावे ते दासी, बाप केवळ कासी तेने ना जावे ते दासी, माय बाप केवळ कासी तेने ना जावे ते दासी, बाप केवळ कासी तेने ना जावे ते दासी, माय बाप केवळ कासी ना जावे ते दासी. माय बापे केवळ बोला तेने न जावे. शास्त्र सांगते ज्यांचे मायबाप जिवंत आहे त्याने कोणतीच काशी करायची, त्यांनी घरीच काशी नीट करणे. ही आपली फार मोठी काशी झाली. आई काय बर विठ्ठल बाप काय चुलता असतो का? बाप काय मामा असतो का? बाप काय कोणी शेजारचा असतो का? बाप काय कोणी पाहुणा असतो का? बाप हा बाप असतो गडा माझ्या दादांना. जगातले सगळे नाते गोते एका बाजूला आणि एकटा बाप एका बाजूला. असेपर्यंत बऱ्याच जणांना किंमत कळत नाही. सगळे एका माळीत बांधायचे नाही, असेपर्यंत किंमत कळत नाही. कोणी असेल, मी असेल, तुम्ही, आपल्याला त्यांची तितकी किंमत कळत नाही.
असेपर्यंत किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर रडण्यात हंबरडा फोडण्यामध्ये अजिबात अर्थ नसतो. आई रडते म्हणून कळते, आई हसते म्हणून कळते. रडत नाही तो बाप म्हणून कळत नाही तो बाप. आईला हसताही येतं आणि आईला रडताही येतं. बापाला हसताही येत नाही आणि रडताही येत नाही. बाप रडतच नाही. ज्या दिवशी बाप रडतो त्यावेळी ते घरावरचं संकट न पेलणारं असतं. जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत काय हिंमतेपणे पापीची त्या घराकडे वाईट नजरेने पाहायची. आई घराचं मांगल्य असेल, बाप घराचं अस्तित्व असतो. आई त्या संसारूपी मंदिराचा उंच कळस असेल, त्या घराचा पाया असतो. कळस झळकतो म्हणून दुरून दिसतो, पायाकडे कुणाचं लक्षच जात नाही. पण सगळ्यात मोठं समर्पण असतं त्या पायाचं, त्या बापाचं. आजही पहा तुम्ही, माय जर माडीच्या गॅलरीत उभी असेल आणि दारातून एखादी दिंडी जर चालली तर लेकरू पळत येतं आईच्या जवळ, आईच्या पदराला धरतं. गॅलरीतून ते टाचावर करतं, पाय उंच करून पाहतं, पण खालचं दृश्य त्याला दिसत नाही. लेकराने पाहावं, आईला वाटतं. आई उचलते आणि बालकाला कडेवर घेते. पण त्या जागी जर बाप असेल, उचलून कडेवर घेते ती आई असते. दारातून दिंडी चालली, जत्रा चालली, यात्रा चालली, काही वाजत असेल तर लेकरू पळत येतं. आणि गॅलरीत जर बाप उभा असेल, कडेवर उचलून घेते ती आई असते. कारण मी जे पाहते हे जग माझ्या लेकराला कडिये वागवोनी फार खांदे, ओ कडिये वागवोनी फार खांदे, कडिये वागवोनी फार खांदे, ओ कडिये वागवोनी फार तिला आई म्हणतात. पण बाप जर असेल उभा, लेकरू जर टाचा उंच करून पाहू लागलं, बाप उचलून कडेवर घेत नाही, उचलतो काळजाच्या तुकड्याला खांद्यावर घेतो. मी पाहते हे काळजाच्या तुकड्याने पाहावं, ही भावना जिची असते तिला आई म्हणतात. पण मी पाहतो या पलीकडचं जग माझ्या लेकराने पाहावं, ही भावना ज्याची असते ना त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. बाप असेपर्यंत कळत नाही. ज्या दिवशी कळतो ना, सगळीकडे शोधा तुम्ही त्याला, शोधूनही सापडत नाही तो बाप. बाप नावाची अशीच आदर आहे आयुष्यातली. असेपर्यंत तिच्या उभीत असतो म्हणून किंमत कळत नाही. एकदा ती चादर निघून गेली ना, माणूस एवढा पोरका होतो. उभ्या आयुष्यात कशाची भीती ठेवा अगर ठेवू नका, पण दोन गोष्टीला घाबरा. लोक म्हणतात आम्ही कोणाच्या बापाला, तो ह्या बापाला तरी भी, आपल्या बापाची तरी भीती असली पाहिजे की नाही. आणि भाग्यवान आहे तो पोरगा ज्याचा बाप गरम आहे, भाग्यवान आहे तो शिष्य ज्याचा गुरु गरम आहे, भाग्यवान आहे तो धाकटा भाऊ ज्याचा मोठा भाऊ गरम आहे. आता बोलू का, भाग्यवान आहे ती बायको जिचा नवरा गरम आहे. माझं बोलणं कळत आहे तुम्हाला, ऐकू येतंय ना. हे लोक आपल्या जीवनाला खरंच घडवतात, मडवतात, बडवतात आणि मग नंतर मडवतात.
बाप बोलला पाहिजे, त्याचे शब्द काळजाला लागले पाहिजेत, त्याशिवाय माणसाच्या आयुष्यामध्ये प्रगती होतच नाही पहा कधी. जगात कशाला घाबरा अथवा घाबरू नका, भीती ठेवा घर ठेवू नका, पण 2 गोष्टीला घाबरा, एक पापाला आणि दुसरं बापाला. पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा आणि बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा. विठ्ठल आई आणि वडील हे सर्वश्रेष्ठ आहे. सकल तीर्थांचं सार मायबापांच्या शरणात आहे. आपल्या शास्त्रांनी पुराणांनी संतांनी हेच सांगितले. कीर्तनकारही तेच सांगतात, तर वागतात किती याच्याबद्दल शंका आहे. मरावं प्रत्येकाला लागतं. माझा मुद्दा असा होता, व्यक्ती गेली याचं दुःख नसतं, गेलेली व्यक्ती माझी होती, कुणीतरी होती, हे दुःख माणसाला आयुष्यभर दुःख देत राहतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कशाची ना कशाची तरी भीती असते आणि त्या भीतीचा पर्यायच प्रस्तुत अभंगामध्ये सांगितलाय. विठ्ठल आपलं 12:30 ते 2:30 का? बरोबर ना, अर्धा तास माझ्याकडे शिल्लक आहे. विठ्ठल भगवान परमात्म्याने सृष्टी जन्माला घातल्याच्या नंतर काही गोष्टी इथं इनबिल्ड घातल्यात. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान, मनुष्य देहाचे ज्ञान आणि कजान सर्वता. आहार निद्रा भय आणि मैथून या 4 गोष्टी प्रत्येकामध्ये घातल्यात. योनीत कोणतेही जा, पशु पक्ष्यांमध्ये सुद्धा आहार आहे, भूक सगळ्यांनाच लागते. नित्य उठून या खावयाची चिंता, आपल्याला काय काय खाऊ याची चिंता, त्या परमेश्वराला यांना काय काय खाऊ घालू याची चिंता. आहार भूक सगळ्यांना लागते, प्राणी मात्रांना लागते, जीवजंतूंना लागते. आहार निद्रा झोप सगळ्यांना येते. फक्त झोपावं कुठं, मला असं वाटतं आपल्यापेक्षा जनावराला जास्त कळतं. विठ्ठल आहार निद्रा भय भीती जनावराला सुद्धा आहे, माणसाला सुद्धा आहे. आणि मैथून शरीराचा धर्म प्राण्यांमध्ये सुद्धा आहे, माणसांमध्ये सुद्धा आहे. त्याशिवाय सृष्टीचं सृजन आणि विज्ञानी भाषेत प्रजनन ही गोष्ट घडणारच नाही. या 4 गोष्टी परमार्थाच्या वाटेमध्ये चालत असताना निसर्गाने भगवंतानी इनबिल्ट सगळ्यामध्ये या गोष्टी घातल्यात. पण परमार्थाच्या वाटेने चालताना साधकाच्या जीवनामध्ये या गोष्टीला कंट्रोल करता आलं पाहिजे. मग आहार निद्रा भय आणि मैथून हे 4 मुद्दे मी तुमच्या समोर ठेवते. परमार्थाच्या वाटेने चालत असताना त्या साधकाला, त्या भक्ताला आहाराला संयमित करता यावं. माझे शब्द फार प्राथमिक आहेत पण फार गरजेचे बरं का. म्हणजे पूर्ण कीर्तन या 4 मुद्द्यावरती 4 वाक्यावरती अवलंबून आहे. हे काढायला तर पुढचं व्यवस्थित कळेल. परमार्थाच्या वाटेने चालताना आहाराला संयमित करता यावं, निद्रेला नियंत्रित करता यावं, मैथुनाला संकोचित करता यावं आणि भयाला नष्ट करता यावं. युक्त आहार विहार नेम इंद्रिया संसार, नासारी वासर निद्रा बहुभाषण, नासारी वासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार नेम इंद्रिया नेम इंद्रियासी सार, नसावी वासर निद्रा बहुभाषण. आजारी पडाल एवढं खाऊ नका, भांडणं होतील असं उलट सुलट बोलू नका, आणि पुढची पिढी आळशी होईल एवढं कमावण्याच्या भानगडीत पडू नका. विठ्ठल युक्त आहार किती खाल्लं पाहिजे. एका आयुर्वेदिक मेडिकलवर एक वाक्य लिहिलेलं होतं, जेवणच औषधासारखं घ्या, नाही तर आयुष्यभर औषधं जेवणासारखी खावी लागतील. काही मला असं वाटतं चपात्या कमी गोळ्याच जास्त खातात. उठायच्या गोळ्या, जेवायच्या, भूक लागायच्या, बरं खाल्ल्यावर पचायच्या पण गोळ्या येतात. हे मी विनोदाने नाही बोलत बरं का, टार्गेट करत नाही मी कोणाला,
कधी सो सोनार की एक लोहार की मोका सबको मिळत आहे, त्याच्या काचाट्यातून कोणी सुटत नाही. हे पहा, भगवंताच्या छडीचा आवाज होत नाही, पण काम दाखवल्याशिवाय ही छडी राहत नाही. युक्त आहार खाल्लं किती पाहिजे, खाण्यासाठी सुद्धा धान्याचं प्रमाण किती सांगितलं माहिती, आयुर्वेद सांगते. हे मूठ दाबल्यानंतर याच्यात जेवढं बसतं दिवसभर आपल्याला जगण्यासाठी तेवढं धान्य पुरेसं असतं. तेवढं धान्य काही काही धान्य खातात इथपर्यंत ठीक आहे, खडी डांबर ही काय ह्या खायच्या गोष्टी बरं खातात तर खातात, हे पचतं कसं मला हेच कळत नाही. असं कोणतं मशीन स्ट्रॉंग वापरलेलं आहे, या मुठीत जेवढं बसेल माणसाने तेवढं खावं. म्हणून धान्याचं प्रमाण किती सांगितलंय, मुठमुठ. हे जुनी मंडळी पा किती धान्य, मुठमुठ धान्य. हे आमची पणजी पणजोबा आजी आजोबा हे जुना काळ सांगायचे. पूर्वी खायला भेटत नव्हतं म्हणून लोक मरत होते, पूर्वी खायला मिळत नव्हतं म्हणून आता खाऊन खाऊन मरायले. आता खाण्यापेक्षा पहा तुम्ही, आजही खाण्यापेक्षा पचवायचेच पदार्थ जास्त निघलेत की नाही. खावं किती माणसाने, युक्त आहार. जेवताना आयुर्वेद असं सांगते, शरीराचे 4 भाग करावेत माणसाने. कोयतेने, कुऱ्हाडीने, सुरीने, चाकूने अजिबात नाही. व्यवस्थित आहे का? शरीराचे 4 भाग करावेत, मनातल्या मनात धरायचे. 2 भाग अन्नाने भरायचे, अन्नाने. तुम्ही अमरावती का अमरावती, हां अकोला, आपण अकोला. ते नागपुराकडे गेले की लोक शुद्ध भाषा बोलतात, अमरावती अकोला. आपण अकोला अमरावती आंबा. मी सांगत काय होते तुम्हाला, शरीराचे 4 भाग करावेत. 1 भाग अन्नाने भरावा, 2 भाग अन्नाने भरावेत, 1 भाग पाण्याने भरावा, 3रा हिस्सा आणि 4था हिस्सा हा श्वासोच्छवासासाठी मोकळा ठेवावा, रिकामा ठेवा. आता काही काही पंक्तीला बसतात जणू पोतच टाचतात. शेजारीची कडी, आपल्याकडे मराठवाड्यातलीच म्हणे नाही, शेजारीची कडी धवधवाडी. ते मागच्याचा पुढच्याचा विचारच करत नाहीत. पा करदुडा तुटुस्तोर हाणणं ज्याला म्हणतात. ते जेवताना कधी कधी पोटाला हात लावतात, कधी कधी कपाळाला हात लावतात, आणि जोपर्यंत पोट कपाळासारखं निबार लागत नाही त्यावर ते हात आकडताच घेत नाही. ते म्हणतात याचं मन मोडन, यो नाराज होईन. आणि ते काय पद्धती मला अजून कळाली नाही. भात 2दाच घ्यावा लागतो, हे असं कुठंच लिहिलेलं नाही बरं का, की भात एकदा घेतलं की दुसऱ्यांदा थोडासा का होईना पुन्हा घ्यावाच लागतो. आणि ती शेजारीची ती शेवटी वाढणारी जी येत असते ना, ती माझं मन मोडायचं नाही, आमच्या घरात माझं घ्यावंच लागतं, हे तर मुळीच नको बरं का. हे आयुर्वेदाच्या भाषेत आपल्या शरीराच्या विरुद्ध या गोष्टी येतात. जेवताना शरीराचे 4 भाग, 2 भाग अन्नाने, 1 भाग पाण्याने आणि 4था हिस्सा श्वासोच्छवासासाठी मोकळा ठेवला. आता ज्यावेळी हा पंक्तीला बसतो आणि दाबू दाबू तुडू तुडू माल भरले जातो. असं काही जण 2 भाग अन्नाने भरायचे, ते अन्नानेच भरतात. 3रा भाग पाण्याने भरायचा, तो सुद्धा अन्नानेच भरतात. 4था हिस्सा श्वासोच्छवासासाठी मोकळा ठेवायचा आहे, त्यात पाणी भरल्या जातं. आणि ज्यावेळी श्वासोच्छवासाच्या भागावर अतिक्रमण होतं तेव्हा आतून लेटर पाठवणं चालू होतं, गोडाऊन फुल झालेलं आहे. माझी भाषा कळते ना तुम्हाला, गोडाऊन फुल झालेलं आहे, माल पाठवणे बंद करा. आणि माल पाठवणे बंद केलं नाही तर असा दाबू दाबू बळजबरीने भरलेला माल बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. कळावे आपला ढेकर. युक्त आहार खाल्लं किती पाहिजे माणसाने. साधकाच्या जीवनामध्ये आहार सुद्धा कमीच पाहिजे. आणि आपल्याकडे नियम आहे, कथा कीर्तनाला जाताना आहार कमी घ्यावा, हलक्या पोटाने. पूर्वी गावागावात पोत्यांचा नियम होता, भागवत लावलंय बिना जेवता ऐकायचं, म्हणून भागवत झालं की मंडपात पंक्ती बसायच्या. आता महाराजच आधी जेवतो मग कीर्तनात उभा राहतो. आता ना इलाज को क्या इलाज, मजबुरी का नाम महात्मा गांधी होत आहे. विठ्ठल युक्त आहार. माणसाने जास्त खाऊ नये, तसं विनाकारण जागू नये. आणि जर कामच नसेल तर विनाकारण, काही नसेल तर विनाकारण झोपूही नाही. पूज्यपाद मोरारी बापू यांनी 24 घंट्यांचं गणित सांगितलं बरं. राष्ट्रीय कथा प्रवक्ता पूज्यपाद परमपूज्य मोरारी बापू यांनी 24 घंट्याचं आपल्याला गणित सांगितलं. ते म्हणतात की माणसाने 8 तास झोपावं, 8 तास संसार करावा. किती झाले? 8 दुने, आणि उरलेले 8 तास देव देश आणि धर्म यांच्यासाठी समर्पित करावेत. पण आपलं नेमकं उलटं असं गणित आहे. आपण 8 तास झोपतो आणि 16 तास संसार करतो.
म्हणून साधू संतांना म्हणावं लागलं, काय भजनासी उरले ते पाय घे गा. एकाने मागे प्रश्न केला मला, ताई सृष्टी कधी झोपते? सृष्टी म्हणजे कोण्या मुलीचं नाव नव्हे बरं, सृष्टी कधी झोपते? म्हटलं सूर्यास्त झाला की पानं फुलं मिटल्या जातात, फुलंही मिटल्या जातात, पानं सुद्धा मिटल्या जातात आणि पशु पक्षी सुद्धा झोपतात. म्हणलं पशु पक्षी सूर्यास्त झालं की झोपतात, तो म्हणे माणसं. म्हणलं MB संपल्यावर आणि वायफायवाले बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर, बॅटरी संपल्यावर. आज विनाकारण जागरण हे महाराजांच्या जीवनातलं तर फार एवढं मोठं दुःख आहे ना. हे जावे त्याच्या, तुम्हाला फार वाटतं आमच्या गाड्या, आम्हाला हार तुरं फुले हे सगळ्या गोष्टी, पण आमच्या जीवनातल्या 2 अडचणीत, आम्हाला भूक लागली का जेवण भेटत नाही आणि झोप आली तेव्हा पुरेशी झोप भेटत नाही. हे आमच्या जीवनामध्ये जागरण इतके होतात. माझी विनंती असेल, ज्याला वेळ आहे झोपायला ना त्यांनी झोपून घ्यावं व्यवस्थित वेळेच्या आत. म्हणजे 100 वर्षापर्यंत जर जगायचं असेल, हा काळ गेला. 50 वर्षापर्यंत बिना डायबिटीजचं आणि जगायचं जर असेल, शुगर बीपीचं, तर त्याने वेळेत झोपलं पाहिजे आणि वेळेत उठलं पाहिजे. विठ्ठल आहार निद्रा भय आणि मैथून. मी 4 नंबरचा मुद्दा 3 नंबरला घेते आणि 3 नंबरचा मुद्दा 4ला घेते, म्हणजे अभंगाची साखळी आपल्या लक्षात येईल. आहार निद्रा मैथून 4 नंबरचा मुद्दा. तिसऱ्यांदा शरीराचा धर्म हा प्रत्येक प्राणी मात्रांमध्ये माणसाने घातलेला आहे. स्त्री आणि पुरुषाच्या एकत्रीकरणातून भागवतामध्ये तुम्ही ऐकलं असेल की मनु आणि शत्रुपा हे पहिलं जोडपं आहे, त्यांच्या एकत्रित येण्यातून मग सृष्टीचं सृजन, मैथुनी सृष्टीला, मनुष्य सृष्टीला जेथून प्रारंभ झाला, स्त्री आणि पुरुष एकत्रित येण्यातून. पण परमार्थाच्या वाटेवर चालणाऱ्या साधकाला मैथुनाला संकोचित करता आलं पाहिजे. म्हणून विवाह ही आपल्याकडे संस्था आहे बरं, गृहस्थाश्रम. आतिथ्यम शिवपूजनम सानंद सदनम सुताश्य सुद्या कांता मृदू भाषिणीम सन्मित्रम सुदनम स्वयोषी तीरती चाज्ञापरा सेवका. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पाणम गृहे साधू संगोम उपासतो हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः. या धन्यता शास्त्राने ज्या गृहस्थाश्रमाला दिली. विवाह ही संस्था, विवाह ही गोष्ट फक्त भारताचंच आहे बरं का. बाकीच्या इतर देशांमध्ये कदाचित तुम्हाला क्वचित ही गोष्ट पाहायला मिळेल. आता बहुतांश मला 75% तरी लोक सुशिक्षित दिसत आहेत बरं का. या अनुषंगाने मी बोलते. बाहेरच्या देशामध्ये आपल्याकडे परस्त्री गमन करणं हे पाप आहे. अशा पापेची सावली सुद्धा लोक पडू देत नाहीत. म्हणजे पुरुष जर व्याभिचाराने वागला तर त्याला लोक वाईट टाकल्यासारखं करतात. एखादी बाई जर वागत असेल तर मग विचारच करायचा नाही. आपल्याकडे या गोष्टी पाप समजल्या जातात. शास्त्राने सांगितलं तर आहे, वागलं पाहिजे तसं. पण बाहेरच्या देशामध्ये ब्रोथोन, मला क्षमा करा या वाक्यासाठी बरं का, वेश्यालय ब्रोथोन हॉबी म्हणून जोपासल्या जातात. मला हे वाक्य बोलत असताना माझी जीभ जड होते, माझ्या अंगाला काटा येतो, पण तुम्हाला ऐकावं लागेल. बाहेरच्या देशामध्ये वेश्यालय ब्रोथोन हॉबी म्हणून जोपासले जातात. तिथं बाहेर डॉक्टर्स बसलेले असतात तुमचे DNA टेस्ट करण्यासाठी. कदाचित तुम्ही तुमच्या मुलीकडे तर जात नाहीत ना. बाहेरच्या देशामध्ये विचार करा, संस्कृतीचा अगदी संस्कृत्र करून टाकलं, गळ्यात घालून घेऊन फिरतात त्या. बाहेरच्या आपण देशांचा विचार केला तर तिकडे पाप काय, पुण्य काय, शौच काय, अशौच काय या गोष्टीचा विचार केला जात नाही. ते व्हॅलेंटाईन डे आपल्याकडे साजरे केले जातात. तिकडे व्हॅलेंटाईन नावाचा त्यांच्या भाषेत एक संत झाला. तो म्हटला की प्रेम करणारी 2 युगल यांनी जर लग्नाशिवाय संबंध ठेवले तर याला व्याभिचार समजला जाईल. मग अशी प्रेम करणारे आपण एकत्रित आणूयात आणि त्यांची लग्न लावूयात. त्या लोकांनी भरचौकात त्याला फाशी दिली होती. त्याच्या आठवणीचं तो स्मरण व्हावं आणि म्हणून तो दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून ते साजरा केला जातात. ही भारतीय संस्कृती नाही बरं का. माझा मुद्दा असा आहे, विवाह हे बंधन पवित्र आहे, तिथून गृहस्थाश्रमाचा प्रारंभ होतो. मग शरीराच्या धर्माला पवित्रता देण्यासाठी लग्न असतं. 2 शरीर आणि 2 जीवांनी, स्त्री आणि पुरुषांनी एकत्रित येणं. लग्न जर केलं तर त्याला व्याभिचार आपण म्हणू शकत नाहीत. पण परमार्थाच्या वाटेने चालत असताना पती आणि पत्नी असतील, पण त्या शरीराच्या धर्माला सुद्धा शास्त्राने संकोचित करायला सांगितलं, त्याला नियंत्रित करायला सांगितलं. परमार्थाच्या वाटेने चालत असताना साधकाला
मैथुनाला नियंत्रित करता यावं, त्याला स्वपत्नीच्या ठिकाणी किंवा स्वपतीच्या ठिकाणी स्थिर करा आणि पुढे चालून नामस्मरणाच्या बळावर त्याला नष्ट करता आलं तर हा परमार्थातला पुरुषार्थ. विठ्ठल आहार, निद्रा, मैथून. चौथा मुद्दा भय. जगात भेत नाही, घाबरत नाही, भय वाटत नाही असा माणूस नाही. प्रत्येक जणाला एकाच गोष्टीची भीती, ती म्हणजे बोला रे बोला, मरणाची. प्रत्येक जण एकाच गोष्टीला घाबरतो, तो म्हणजे लोक कोरोनाने मेले का भीतीने मेले? भीती. भीतीने मेले. म्हणजे कोरोना झालेला मेलाच का? बरं, कोरोना स्वाईन फ्लू झाला नाही असे मेलेच नाहीत का? आतापर्यंत मरणाऱ्याची कारण फक्त काय असा रोगच होता का? कोरोनाच होता का? प्रत्येकाला भीती वाटते, ती म्हणजे लोक मरणाला, कंटिन्यू करा वाक्य, लोक मरणाला, मरणाचे घाबरतात, नुसते घाबरत नाही. प्रत्येकाला भीती ती नष्ट होण्याची. अजून बोलू सोपं, घरात एखादं लग्न असेल आणि भावाच्या लग्नात जर बहिणीलाच विचारलं नाही तर जावयाचा इगो हर्ट होतो, बहिणीचा इगो हर्ट होतो. फॅमिली ग्रुपला मेसेज टाकून देतात ते आमचा जातीने बहिष्कार. प्रत्येकाला असं वाटतं माझी विचारपूस झाली पाहिजे. लोकांना एकच सध्या टेन्शन, मी सतत चर्चेत राहिलो पाहिजे. जिथं जिथं चर्चा होतील तिथं निथं माझं नाव निघलंच पाहिजे. सध्या लोकांच्या डोक्यात एकच फॅड आहे. इथं बसले बसले उभे उभे मी सांगू शकते बरं का, इथे बसले पैकी थब्बीत चला 90% लोकांना दररोज एकच टेन्शन आहे, आज स्टेटस काय ठेवू. तुम्ही माझ्यावर काही नाराज आहे का? माझ्यावर नाराज आहे तुम्ही? मी हानू घेईन बरं का तुमच्या पुढं. आता चेहरे थोडे फ्रेश ठेवा. विनोद झालं की हसायचं, थोडं गंभीर असेल तर गंभीर व्हा. माणूस खंबीर असावा, गंभीर. गौतम आहे ना गंभीर, आपण सदैव खंबीर. 90% लोकांना दररोज उठून एकच टेन्शन आहे, स्टेटस काय ठेवू. बरं, ठेवायसाठी असावं लागतं की नाही? ठेवण्यासाठी असावं लागतं. काय स्टेटस? एखाद्याच्या शेजारी उभं राहून फोटो काढून तो स्टेटसला ठेवण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा. 100 लोकांना आपल्यासोबत फोटो काढून स्टेटसला ठेवायची इच्छा झाली पाहिजे. विठ्ठल तुम्हाला माहिती आहे घरात सासू आणि सुना का भांडत असतात? मुळात मला सासू सुना मांडायच्या नाही बरं का, तुम्हाला सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत सांगायचा आहे. घरात सासू आणि सुना सारख्या भांडत असतात. कोणी भांडू अथवा नाही भांडू, त्या दोघी भांडत असतात. दोघीच्या भांडणाचा विषय, आता प्रेम करणाऱ्या दोघी आणि प्रेमाचा विषय एकच, ते पोरग. भांडणार करणार नाही तर काय करणार आहे? लग्न झालं, महिना झाला, तो सगळं आईकडेच मागतोय. आई माझी बॅग दे, आई माझा डबा दे, आई माझे शूज दे, आई माझा मोबाईल दे, आई माझा चार्जर दे. तिकडून बेडरूम मधून आवाज देतो, हे दे आई, ते दे आई, ते. मग मला का आणायची गाई? माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? मना हलवत चला. तिला वाटतं महिना झाला, पण नवऱ्याच्या मनात आपण बायको म्हणून स्थान निर्माण करू शकलो नाही. ज्यावेळी तो सगळं आईला मागू लागतो त्यावेळी तिचा इगो हर्ट होतो, तिच्या पत्नीपणाला इजा होतात. आणि तिला असं वाटतंय की नवरा मला आयुष्यभर बायको म्हणून धरतो की नाही. भीती आली की नाही? बायकोला भय, नवरा मला विसरतो की काय. बरं, सासू का दिवसभर बोलत राहते? लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशीपासून तो सगळं जर तिला मागू लागला, अगं मला हे दे, अगं मला ते दे, अगं मला ते दे, त्यावेळी त्या आईच्या आईपणाला इजा होते, तिचा इगो हर्ट होतो. ती म्हणते 25 वर्ष सांभाळला पण एका दिवसात तिनं जिंकला. तिला भीती आहे, हा मला विसरतो की काय. भय आलं की नाही? आईला भीती, मुलाने मला विसरू नये. सुनेला भीती, नवरीने मला विसरू नये. तुम्ही कधी उसाचा रस पिलात का? उसाचा रस आत्तापर्यंत पिलो आपण, ह्या वर्षी तर काय ते तुकारामजी मुंडे आले म्हणून बरं झालं बरं का. आता ते आईस्क्रीम मी तेव्हापासून बंदच केली खायची. तेव्हापासून आमच्या घरात पनीरही आलं नाही. तर आता लोक काय काय खाल्लं काही कळलंच नाही. हा माणूस प्रत्येक तालुक्यात पाहिजे बरं का, प्रत्येक तालुक्यात पाहिजे.
आणि अशी शुद्ध तत्वाची माणसं ज्यावेळी आपल्या देशाला लाभतील त्यावेळी खरंच भारताचं भविष्य फार उज्ज्वल असणार आहे. पण आपल्याकडे असं आहे ना, त्या खोट्याला काय खऱ्याला किऱ्या असं काहीतरी आहे ना, खोट्याला पुऱ्या आपल्याकडे म्हणे. खऱ्या माणसाच्या पाठीमागे लोक कधी उभे राहत नाहीत. इथं बाजारात सगळा भेसळांचा झालाय, त्याच्यामुळे खऱ्या माणसाला किंमत नाही. तुम्ही ऊसाचा रस पिलात का? ऊसाचा रस पिलात ना, त्याचं ते ऊसाचा रसाचा जो चरखा असतो पा, त्याच्यात ऊस घालायचा, त्याच्यात वरचं चाक म्हणजे सासू, खालचं चाक म्हणजे सून, आणि मध्ये घातला जातो हा हा बोला रे बोला हा, यालाच हाऊस म्हणतात पा. आणि ऊस घातल्याच्या नंतर त्याला असा सहजासहजी बाहेर येतो का तो, जोपर्यंत त्याच्या चिवट्या होत नाही त्याला पुन्हा 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 त्या चरख्यात घातलं जातं. जोपर्यंत त्याच्यातला सगळा रस पिळून काढला जात नाही, जोपर्यंत त्याच्या चिवट्या होत नाही तोपर्यंत त्याला सुटकाच नाही पा. माझी विनंती असेल, आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाने देव देश आणि धर्म यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत असेल तर घरातल्या सासू आणि सुना समंजस असल्या पाहिजेत. एखादा पुरुष देशासाठी काही करत असेल, राज्यासाठी काही करू शकत असेल, तालुक्यासाठी काही करत असेल, जिल्ह्यासाठी काही करत असेल, तर मला असं वाटतं की त्या पुरुषाच्या पाठीमागं त्या घरातल्या सासू आणि सुना समंजस असतात. ज्या घरातल्या सासू आणि सुना समंजस असतात त्याच घरातला पुरुष बाहेरच्या लोकांसाठी काहीतरी करू शकतो. अशा अस्तित्वाला घाबरणारी अनेक माणसं ज्यावेळी जगद्गुरूंकडे गेली त्यावेळी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय आम्ही कर्म करतो पण कर्माचं फळ आमच्या पदरात पडत नाही, आम्हाला कर्म लयाला जातं की काय याची भीती वाटते. तुकोबाराने सांगितलं, तुमचं कर्म चुकीचं नाही, तुम्ही ज्या पद्धतीनं करता ती पद्धत तुमची चुकीची. तुम्ही केलेलं वाया जाताय ना, ते करूच नका, असं कर्म करा की ज्याला नाश नसेल अभंगाचा. ऐसे का हो टकराता, ऐसे का हो टकराता, ऐसे का हो टकराता, ऐसे का ऐसे का हो नकराता, ऐसे का हो नकराता, असं वाटतंय एखाद्या गोड जेवणाचं कीर्तन, एखाद्या 7 दिवसाच्या सप्ताहातलं कीर्तन असावं बरं का. गोड नियोजन केलं. एकदा फड परिवारासाठी मोकळ्या मनाने टाळी वाजवा.
कीर्तन ठेवले पुढे नाही नाशजा. अजून एक गोष्ट, आई वडिलांच्या आठवणीत सगळेच रडतात, ते अश्रू निघून जातात, लोक विसरतात. आपले आई वडील गेले, फक्त आपल्या आठवणीत राहतात. पुढची पिढी म्हणते का आमच्या आजोबा आजोबा. नाही, गेलेला माणूस काळाच्या पडद्याच्या आड होतो, पण आपल्या वडील गेले आणि वडिलांच्या आठवणीमध्ये या परिवाराने लगेच त्यांच्या नावाने 10 झाडं लावली पहा आपल्या वडिलांच्या आठवणीमध्ये. आणि वडिलांना जे प्रेम देणार होते ते प्रेम आता झाडावर करायचं, कारण व्यक्तीला सांभाळतो. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे बरं का, एका माणसाने मरेपर्यंत निदान 2-2 झाडं तरी लावून वाढवले पाहिजे. कारण एका झाडाचं जर घेऊनच जातो आपण सरपण, एका माणसाला कुंटल तर लागत असेल ना. किती कुंटल लागतं बघा, 4-5 क्विंटल. हे म्हणजे अनुभवी माणसं येतं, मी जाळताना नुसते पाहिलेले येतं. मला 5 क्विंटल लागणार. बरोबर आहे ना, ज्याच्या त्याचं वजन, ज्याची त्याची लांबी रुंदी कमी जास्त लागतं की नाही बाबा. एका माणसाला एका झाडाचं तर घेऊनच जातो ना आपण. माणूस मेल्यानंतर पृथ्वीवरचं 1 झाड कमी होतं पहा. मग मला असं वाटतं की 1 जगायचं आणि 1 मरायचं, निदान 2-2 झाडं लावली पाहिजे की नाही. पण नानांनी, मोठ्या काकांनी आपल्या वडिलांच्या पश्चात 10 झाडं लावलीत. आणि विशेष म्हणजे नाना, तुम्ही सगळे झाडं देशी लावलीत, विदेशी लावले नाहीत, याचं मला कौतुक आहे. नाही तर मग वडील मेल्यानं लावलं अशोकाचं झाड. हे अशोकाचे असे झाडं लावत असतात का. त्यांनी चिंचेचं झाड लावलं, लिंब लावला, मोसंबी लावली, आवळा लावला, वड लावला, पिंपळ लावलं. एक जर वडाचं झाड असेल तर पावसाळ्यामध्ये ते कितीतरी लाखो लिटर पाणी मुळाशी घेऊन जातं. आणि एक वडाचं झाड पहा एका कुटुंबाला जगू शकतं पाण्यासाठी. एका गावाला का काय जगवतं ते माझ्या वाचनात आलेले कमी जास्तपणा होऊ शकतो. पण आजही पहा तुम्ही, आपल्याकडे हे जे झाड आहेत ऑक्सिजन देणारे असतील, आपल्याला ज्यांच्यापासून लाभ आहे, त्या झाडाला हिंदू धर्माने जास्त का मान्यता दिली. पिंपळाला पाणीच का घातलं पाहिजे, पिंपळाला तोडलंच का नाही पाहिजे. उंबराचं झाड जर तोडलं माणसाने तर वंश खंडित होतो माणसाचा. हे आपल्या हिंदू वैदिक सनातन धर्म परेने पुराणांनी पूर्वजांनी आपल्याला काय सांगितलं. आणि हे जे शास्त्र विधी क्रिया कर्म, तर्पण असेल, पिंडदान असेल, श्राद्ध असेल, या गोष्टी बऱ्याच विज्ञानवादी लोकांना, आपण जे हिंदू करतो, पूजा करतो, यज्ञ करतो, क्रियाकर्म करतो, बऱ्याच विज्ञानवादी लोकांना या गोष्टी खटकतात. ते म्हणतात की हिंदू लोक भोळे येतं. ह्या श्रद्धेने करायच्या गोष्टीत, आणि श्रद्धा आंधळी नाही असू शकत. ज्या दिवशी वैज्ञानिक लोक वैज्ञानिक दृष्टिकोनातून अध्यात्माकडे पाहत जातील ना, मला असं वाटतं की वैज्ञानिक लोक, विज्ञानाला मानणारेच लोक अध्यात्माला जास्त मानतील. आपण अध्यात्माची बरोबरी करावी एवढं विज्ञान अजून शहाणं झालेलं नाही. आणि शंभड्या पोराने मोठ्या माणसाची भाषा कधी करायची नसते. मलाही वाटायचं विनाकारण आरती झाली की तीर्थ पटकन द्यायचं. ती कापराची आरती का फिरवतात, कापराची आरती फिरवतात आणि मगच तीर्थ देतात ना, हातात प्रसाद देतात. कोरोनात कळालं काही खायचं असेल तर आधी हँडवॉश आणि हाताचं निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं. आजही पाहतो मी इतर देशामध्ये, इतर धर्मामध्ये माणसं पुरल्या जातात, पण हिंदू धर्मामध्ये माणसं जाळल्या जातात. म्हणून हिंदूंना वेड्यात काढायचा कोणी शहाणपणा करू नये. कोरोनामध्ये बाहेरच्या देशातले लोक सुद्धा म्हणत होते, चीनने सुद्धा माणसं जाळले त्यावेळी का, व्हायरस नष्ट झाला पाहिजे. कारण मेलेल्या माणसाच्या शरीरात सुद्धा व्हायरस शिल्लक असतात. म्हणून पुरण्याची प्रथा होती, पण त्यांनी माणसं जाळलीच की नाही. शेवटी आपलीच पद्धत वापरावी लागली की नाही त्यांना. पण हिंदूच्या प्रत्येक गोष्टीला जसं आध्यात्मिक कारण आहे तसं त्याला वैज्ञानिक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे. पैसे का हो न करा काही, असं करा. कर्म जर वाया जात असेल तर पैसे का हो, असे का हो, न करा काही. थोडा आवाज कमी करा त्याचा स्वराचा. न करा काही, का करत नाही, पुढे नाही, पुढे नसेल नाश जा. ज्याला पुढे नाश नसेल असं कर्म तुम्ही करा. मग नाशवान गोष्टीची यादी शास्त्राने दिली. नाशिवंत आटी, प्रिया पुत्र धन, या 2 गोष्टी नाशवान सांगितल्यात. मी थांबते 5 मिनिटात बरं का, माझा वेळ संपला तसा. हां बोलू का, थांबू? बोला म्हणतो. बोलू ना. म्हणजे तुम्हाला वाटायचं हिला कावा कीर्तनच करायला भेटलं होतं का नव्हतं. आणि तसं आज बरेचसे कीर्तनकार
इथं उपस्थित आहेत बरं का. आदरणीय हरिभक्तीपरायण तरुण पिढीतील प्रभावी वक्ता गणेशजी महाराज गुट्टे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या आवाजाचा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये फार दबदबा आहे. मला वाटतं 2-3 वर्षामध्ये महाराजांची काही साथ लाभली नाही या भागात कीर्तनाला, असे कैलासजी महाराज. त्याचप्रमाणे सुरुवातीची गोड चाल ज्यांनी गायली परमेश्वर महाराज हरिभक्तीपरायण, किसन महाराज, बालाजी महाराज, कृष्णा महाराज, गावातली महाराज, कृष्णाच का थोडं मोठ्याने बोल, मला ऐकायला कमी. ऋषिकेश महाराज, सदानंद महाराज, थोडे छोटे महाराज, पलीकडे विनेकरी बाबा, चोपदार, इकडे सुद्धा चोपदार हरिभक्तीपरायण सिद्धेश्वर महाराज, गावातले महाराज. कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ असाल तर मला सिग्नल देत राहा बरं का. अनावधानाने एखाद्या महात्म्याचा विजयानंद महाराज आदरणीय कुठे बसले विजयानंद महाराज, विजयानंदजी महाराज, ज्यांच्या माध्यमातून आज हरिकीर्तनाचा संपर्क झाला. महादेव महाराज काय ते बसले पुढे बस. हा म्हणजे मुकाटदम समोर असला की ऊस तोडायला बरं असतं. आणि तसं बीड जिल्हा कोयता आपला जवळचा संबंध आहे की नाही. मृदंगाची गोड साथ करणारी हरिभक्तीपरायण सनत कुमार महाराज, सनत कुमार महाराज, म्हणजे बरंच लांबलचक नाव ठेवलं. हे ठेवायला पाहिजे, असं नाव कोणी ठेवत नाही बरं का. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. विनेकरी महाराजांपर्यंत सगळे महाराज असतील. आदरणीय सोपान शास्त्री महाराज, विनेकरी बाबा का बरं, सोपान शास्त्री महाराज आणि बरेच मला वारकरी मंडळी दिसतात. तुम्हा सगळ्यांच्या तुलनेमध्ये मी छोटंसं लेकरू बरं का. माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, वयाने, साधनेने ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वच वारकरी मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी आणि हा परिसर फार पुण्यवान. इथं वैद्यनाथ आहे. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचा लोकनेता आपल्या जवळच्या भूमीने जन्माला घातला होता. अशा चांगल्या वजनदार टाळ्या द्या मला. असं तुम्हाला खोटं सांगत नाही, पुण्यात कीर्तन होतं. मी फक्त मुंडे साहेबाचं नेत्याच्या यादीत नाव घेतलं होतं. एक जायबाई का काहीतरी आडनावाचे बंधू होते. कीर्तन झाल्यानंतर 1 तास सोडलं नाही त्यांनी आम्हाला. त्यांच्या घरी जेवायला नेलं, नंबर नेला, म्हणे महाराज या भागात कधी जर आले तर मला फोन करा, काही अडचण आली तर. मला असं वाटतं की लोक ज्ञानोबा तुकोबारे एवढं प्रेम केलं. राजकारणात सुद्धा हिरे जन्माला घातले, पण त्या राजकारणाच्या हिऱ्यांच्या यादीमध्ये लोकनेत्याचं नाव जर आलं तर आपल्या परळीचं नाव पुढे येतं. हे परळीचं केवढं मोठं भाग्य आहे. उपस्थित सर्वच राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रातले आदरणीय हरिभक्तीपरायण गोविंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे छोटे बाल मृदंगवादक. तूच फोन केलता का रे? हा, मग असं नाव नीट सांगत जा की. आम्हाला ते बराच वेळ लागला नाही का, तो बोलत होता म्हणून. छोटे महाराज, व्यंकटेश ना, हा यश महाराज, थोडं लांबलचक नाव करा की राव. यशराज महाराज मुंडे आणि इतरही सर्व माझ्या वारकरी, आमचं राधा माधव कन्या वारकरी गुरुकुल आहे. माझ्या गुरुकुलातली विद्यार्थिनी, जवळ गाव आहे, हिचं जवळच गाव आहे. तुमच्या भागातलीच पोरगी आहे ती, आमच्या शीतलताई मुंडे चौंडी गावच्या. आणि हरिकीर्तनासाठी माझे पतिराजही उपस्थित नाही. तर कीर्तन झाले तुम्ही म्हणायचे ते तुमचे भाऊ होते का, म्हणजे मिटलं का. लोक काय प्रश्न विचारतील याचा अजिबात नेम नसतो. एवढंच उशिरा नाव घेते तर उखाण्यातच घेते की घेऊ का नको. लाडक्या बहिणी, तुम्ही म्हणत असल्या तर घेते, नाही तर राहू देते. घेऊ का कसं, एवढा आग्रह करताय तर घेऊनच टाकते. ना पुन्हा वाटेल काहीतरी म्हणायचं होतं, राहून गेलं. येत होते जात होते, खिडकी वाट पाहत होते. खिडकीला 3 तारा अडकी, त्याला घुंगरे बारा, पान खाते तेरा घाम येतो जरा जरा, नवरा घालतो इंजिन वारा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्याने दिली सुपारी देते वाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे, आतल्या वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादी ऋषी, उशोर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजत आला एक, वाजून गेला एक. रामेश्वर महाराजांचं नाव घेते मी, ज्ञानोबा रायांची लेक. इतरही सर्व मंडळी असतील, सर्वांना आणि सर्वांच्या आत हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला वंदन करते. विठ्ठल आतापर्यंत तुम्ही मला ज्या चॅनलच्या माध्यमातून ऐकलं असेल, पाहिलं असेल, महाराष्ट्रातील यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये ज्याचं नाव आहे फार मोठं, अस्सल कीर्तनकार, वारकरी तडका, धूम मराठी, गुढी कीर्तनाची यूट्यूब चॅनल
आणि धूम मराठी फेसबुक पेजचे ॲडमिन सर्वा चालक मालक आमचे महेश दादा पोळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नानांचा फार मोठा आग्रह होता की ते आलेच पाहिजे. तुमच्या आग्रहामुळे आलेत बरं का ते. आमच्या महेशला सुद्धा धन्यवाद आणि इतरही सर्व कोणी अपरिचित परिचित मंडळी असतील मला ओळखणारे. आता दिल्या घरी सुखीरा कीर्तन झालं भेटा फक्त विठ्ठल ऐसे का हो न करा काही पुढे नाही, ज्याला नाश नसेल असं करा. नाशिवंत गोष्टी सांगितल्यात. प्रिया पुत्र आणि धन. प्रिया म्हणजे बायको, पुत्र म्हणजे मुलगा. नाहीच कळालं तर काट्ट. प्रिया पुत्र. तुम्ही जागे आहेत का? आहेत ना? जागे आहेत ना? हां. प्रिया पुत्र धन. धन म्हणजे आपण कमवलेली संपत्ती. मग आता शास्त्र सांगतं या गोष्टी नाशवाणे आणि तुकोबर आहे तुम्हीच सांगतात की पुरुषार्थ करा, पुरुषार्थ करा. आणि पुरुषार्थ हे 4 आहेत. बोलत चला. मी काय सांगते तुम्ही काय सांगायचे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले. तुकोबर एकीकडे म्हणतात तुम्ही प्रिया पुत्र धन नाशवान गोष्टी, एकीकडे म्हणतात पुरुषार्थ करा. मग तुम्ही ज्याला प्रिय तुम्ही सांगतात की पत्नी नाशवाणी हा काम नावाचा पुरुषार्थ आहे. ज्याला तुम्ही नाशवान समजतात तो पुत्र हा धर्म नावाचा पुरुषार्थ आहे. आणि ज्याला तुम्ही प्रिया पुत्र धन धन नाशवान सांगतात आणि धन हा अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. मग आम्ही पुरुषार्थ साधायचा की या गोष्टीला नाशवान म्हणून सोडून द्यायचं. आता सोपं वाक्य बोलते हा समारोपातलं. बायकोसाठी केलेलं कामी येत नाही, पण बायकोला घेऊन समाजाच्या उद्धारासाठी काही करत असाल तर ते कर्म नाशवान असेल. मुलासाठी काही करू नका, पण मुलाला सोबत घेऊन जगासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. तिसरा मुद्दा धन नाशवाने. धनासाठी काही करू नका, धनाला सोबत घेऊन जगाच्या उद्धारासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी काहीतरी करा. लग्न सगळ्यांचेच होतात म्हणजे जे झाले ते किती अडचणीत आहेत. पण लग्न नावाचा असा खड्डा आहे की त्याच्यात जे पडलेत ते बाहेर यायच्या तयारीत आहेत आणि जे बाहेर आहेत ते आत पडायच्या तयारीत आहेत. शादी ऐसा लड्डू है जो खाए वो भी पछताए, जो ना खाए वो भी पछताए. न खाकर पछताने से अच्छा खाकर पछताना अच्छा होता है. तर ज्याचे झाले ते बेजार आहेत. विवाह सगळ्यांचे होतात, लग्न सगळ्यांचेच झाले, पण त्यांचा संसार सगळ्यांनी केले. पण या भारतातले एका जोडीचा संसार संस्कारांनी युक्त होता. आठवा 40 वर्षापूर्वी ज्यांचं लग्न झालं, लग्नाच्या मंडपात त्या जोडप्याने निर्णय घेतला की आता आपल्याला गाडीत बसून आपल्या बंगल्यावर जायचं नाही, तर आपल्याला आदिवासी भागामध्ये जायचं. चंद्रपूर पासून मला वाटतं 200-300 किलोमीटरवरती शेवटचा एक जिल्हा आहे बाँड्रीवरती गडचिरोली. त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड नावाचा तालुका आहे आणि त्या भामरागड नावाच्या तालुक्यामध्ये कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी लग्नातलं जोडपं मंडपातून गाडीत बसलं ना आदिवासी लोकांची सेवा करण्यासाठी गेलं. तिथं कुष्ठरोग्यांची सेवा केली. तुम्ही म्हणाल त्यांना काही आवक असेल. भाजलेले उंदीर, सापाची तुकडे आणि मुंगळ्यांची चटणी हे ज्यांचं खाद्य, लज्जास्थान झाकता येईल एवढं ज्यांच्या अंगावरती वस्त्र नाही, ते लोक उपचार केल्यानंतर काय पैसे देत असतील याची आपण विचाराची परिसीमा आहे. पण त्या आदिवासी लोकांची सेवा करण्यासाठी हे जोडपं लग्नाच्या मंडपातून गेलं आणि कुष्ठरोग्यांची सेवा करू लागलं. ज्यावेळी प्रकाश बाबा आमटे यांनी प्रकाश वाटा नावाचं पुस्तक, मला वाटतं त्याच्यावर चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालेला आहे, तरुणांनी अवश्य वाचावं. वाटेवर प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. त्या प्रकाश वाटा नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी फ्रंट पेजला सुरुवातीच्या मुखपृष्ठावरती एक वाक्य टाकलं. ते म्हणायचे, ज्यावेळी आम्ही त्या आदिवासी भागातून जंगलातून फिरायचो त्यावेळी ते आदिवासी बोल नका ते आदिवासी लोक म्हणायचे, हॅलो, दुकानाच्या शटर जवळ जेवढे बसले तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ आहे, बोल नका. गाडी बसलेले गाडीच्या पुढं, हा तुम्हीच हॅलो, तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे, बोल नका. विठ्ठल ज्यावेळी आम्ही वनातून फिरायचो त्यावेळी ते आदिवासी लोक म्हणायचे आमचे राम सीता आले. हा, ते राम सीता जशी वनात होती, हे अयोध्या सोडून सुखाचं नंदनवन सोडून या दुःखाच्या अरण्यात आलेत हे आमचे राम सीता. पण प्रकाश बाबा आमटे म्हणतात, मला एक वाक्य सांगायचंय,
माझं म्हणणं मला इथं नमूद करायचं आहे. 14 वर्षाच्या वनवासात एकदा का होईना पण रामाच्या सीतेला हरणाच्या कातड्याचा मोह झाला होता, पण माझ्या मंदाला अजून कसलाच मोह झाला नाही. म्हणजे हा सीता मातेचा अपमान मुळीच नाही बरं का. नवऱ्यानं म्हणावं माझी बायको श्रेष्ठ आहे, त्यावेळी त्या बायकोला चांगल्यापणाचं लेबल लागलं. आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, एका ब्रह्मवेत्या तत्ववेत्या महापुरुषाच्या मुखातलं वाक्य आहे. ते म्हणतात माणूस साधू तेव्हा होतो लग्न करून सुद्धा ज्यावेळी त्याची बायको म्हणत असेल माझा नवरा एकच नंबर आहे, माझ्या नवऱ्याचं वागणं बोलणं चालणं. कारण चांगला किती आहे जगाला माहीत असतं, पण त्याचे कुटाने फक्त त्याच्या बायकोला माहीत असतात. ज्यावेळी बायको म्हणते ना माझा नवरा साधू आहे, तो लग्न करून सुद्धा साधू आहे. ज्यावेळी बायको लेवल लावते बस भगवंताला आता फक्त शिक्कामोर्तब करावं लागतं. माझ्या मंदाला अजून कसलाच मोह झालेला नाही. मग रेमन मॅक्सेसे पुरस्कार सरकारने त्यांना प्रदान केला. सौभाग्यवती डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे आणि श्री प्रकाश बाबा आमटे. लग्न सगळ्यांनी केले पण त्यांचा विवाह संस्काराने युक्त होता. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा. आत्तापर्यंत आपलं दुसऱ्याची हडपण्यात केलं, पण ज्यांनी सावकारकीच्या वया बुडवल्या, स्वतःची जमीन दान केली, पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती जगद्गुरु श्रीमंत संत श्रेष्ठ तुकोबाराय यांनी. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा. ज्यांना बसायला पोतं नव्हतं पण जगाचा मालक घ्यायला आला. आपल्याला शेवटी जाता जाता अंगावर कपडे ठेवत नाहीत, असे कपडे असतात ज्याला खिशेच नसतात. हे आपण जगतो आपल्यासाठी, पण साधू संत जगले समाजासाठी. महात्म्याचं जगणं असतं समाजासाठी. ज्या कर्माला नाश नसेल असं कर्म. ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना. एकदम मोठ्या प्रमाणे हातवरती घेऊया, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूया. सगळे हातवरती घ्या. विठोबार कुमारी करा काही. आता जे केला भजनाला नाश नाही, पुढे नाही नाश जा. कर्म मार्गासाठी भक्ती मार्गासाठी. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा. विश्वंभरा शरणागत भूत जात बंधोनी. ज्ञान मार्गासाठी श्रुतीचे काणे गाफड सारं मूळ जाणोनी. विश्वंभरा शरणागत भूत जात बंधोनी. ज्याच्याकडे भक्तीचा कोणताच मार्ग नाही त्याच्यासाठी सगळ्या वाटा खुल्या केल्यात. चौथ्या चरणात तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. विश्वंभरा शरणागत भूत जात बंधोनी. झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या चरणारविंदी समर्पित करून, भगवान श्री वैद्यनाथाच्या चरणी समर्पित करून, ज्यांच्या गोड जेवणानिमित्त या ठिकाणी हरिकीर्तन ठेवण्यात आलेलं होतं. या परिवारातील एक उत्तुंग करारीबाज व्यक्तिमत्व. खरं तर या सेवा करायला कमी मिळाली याची फार मोठी खंत आहे, पण जेवढं केलं ते समाजासाठी आदर्श आहे. आपण जे केलं
ज्यावेळी अशी मुलं उभी राहतात आई वडिलांची सेवा करणारी, त्यावेळी समाजासाठी तो एक आदर्श असतो. आणि विशेष बापूंची वेगळी ओळख होती. फार मोठ्या कुटुंबातले, ग्रामपंचायतीचे सदस्य. आणि त्यांच्या जीवनातली एक गोष्ट फार आवडली मला. जोपर्यंत बापू ग्रामपंचायतीचे सदस्य होते तोपर्यंत गावातला एकही तंटा कोर्टात गेला नाही. आणि हा जुन्या काळातला जुन्या माणसाचा दबदबा होतो बरं का, हा दबदबा होता. म्हणजे आजही पहा तुम्ही, जुने मंडळी म्हणत असतात, अरे तुम्ही बापाला किंमत देत नाहीत, बरं तुमचा बाप नुसता दारातून चालला तर पटापटा गल्लीतल्या बायका पदर घेत होते. हे जुना काळात दबदबा होता प्रत्येकाचा, एकमेकाचा मान सन्मान होता. तुम्हाला माहिती आहे पूर्वीचे कुटुंब टिकायची का? कारण ऐकणारे सगळे असायचा आणि घराचा मालक एक असायचा. आता प्रत्येकजण स्वतःला मालक समजू लागला. त्याच्यामुळे रामायणाच्या जागी महाभारत घडत चाललं. पण गोकुळासारखा हा भरलेला परिवार आहे. एकमेकांची मर्यादा, एकमेकांप्रती समर्पण. तुमच्या या घरातल्या रामायणाला आणि गोकुळासारख्या आनंदाला कधीच कोणाची नजर लागू नये अशी ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना. या परिवाराच्या हातून देवाची, देशाची, राष्ट्राची, धर्माची, संप्रदायाची अशीच सेवा घडत राहो अशी ज्ञानोबाराया चरणी प्रार्थना. उपस्थित सर्व मायबाप श्रोत्यांचे मनपूर्वक धन्यवाद. कोणाचं आभार प्रदर्शन राहिलंय का? पुनश्च एकदा बापूंचे दोन्ही चिरंजीव मोठे काका श्री बालासाहेब वसंतरावजी फड आणि आदरणीय सुरेश नाना वसंतरावजी फड, बाबांचे सर्व भाऊ असतील, पुतणे असतील, भाचे असतील, बहिणी मिवणे असतील, सर्व त्यांच्या सुना असतील, नाती असतील, नातवंड पतवंड, हा सुंदर गोकुळासारखा भरलेला परिवार ज्यांच्या माध्यमातून आजचं हरिकीर्तन या ठिकाणी मला संधी मिळाली करण्याची, हरिभक्तीपरायण महादेव महाराज फड, त्यांनाही धन्यवाद. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. वाणीला पूर्ण विराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय. स्वामी